नमस्कार. आपल्या आजच्या कथेचे नाव आहे आजोबांचे अधुरे कार्य, आत्मा वशीकरण विधी. राहुल पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीला होता. ऑफिस, घरी येणं जाणं, विकेंडला मित्रांसोबत थोडा वेळ घालवणं एवढाच त्याच्या आयुष्याचा दिनक्रम होता. पण एका रविवारी सकाळी त्याला एक फोन आला जो त्याचं आयुष्य बदलून टाकणार होता. राहुल आजोबा गेले. आईचं थरथरतं बोलणं कानावर पडलं आणि क्षणभर त्याचं डोकंच सुन्न झालं. हे ऐकून तो ताबडतोब गावाकडे पाचेगावला निघाला. वाड्याची पुनर्भेट. आजोबा गेले, पण त्यांच्या मागे एक गूढ वारसा राहुलसाठी ठेवून गेले होते. गावाबाहेरील एक प्रचंड जुना वाडा, जिथे राहुलने बालपणी शेवटचं पाऊल टाकलं होतं. गावात पोहोचल्यावर आजोबांची अंतिम विधी आटोपून दुसऱ्या दिवशी राहुल त्या वाड्याकडे गेला. वाडा अजूनही उभा होता, पण काळाच्या ओघात त्याचं रूप पार बदललं होतं. गाभाऱ्यातला दरवाजा अर्धवट उघडा होता. घरात एक विचित्र शांतता होती आणि हवा जरा जास्तच थंड वाटत होती. राहुल आत गेला आणि आजोबांचं जुनं लाकडी कपाट उघडलं. त्यात एक पुरातन ग्रंथ, काही काळ्या रंगाचे धागे, हाडांनी बनवलेली माळ आणि एक पत्र सापडलं. त्या पत्रात आजोबांनी राहुलसाठी एक विशेष मजकूर लिहून ठेवला होता. आजोबांचं पत्र. राहुलने ते पत्र उघडलं आणि तो पत्र वाचू लागला. राहुल, जर हे पत्र वाचत असशील तर मी आता इथे नाही, पण माझ्या मृत्यूपाठी काही कारण आहे. हा वाडा शापित आहे. 1952 साली एका जीवखड्यावर मी काळ्या तंत्राचा एक प्रयोग इथे केला होता आणि तो अर्धवट राहिला. त्या रात्री माझ्याकडून काहीतरी सुटलं आणि जे काही सुटलं ते आजपर्यंत इथेच आहे. मला असं वाटतं की माझा प्रयोग अर्धवट राहिला असावा, म्हणून मला मृत्यूनंतर पिशाच्य योनी प्राप्त झाले आहे. या पिशाच्य योनीतून तूच मला मुक्त करू शकतो. राहुलच्या हातून पत्र खाली पडलं. त्याला काही कळत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक छटा उमटल्या होत्या. तो स्वतःच्या मनाशीच म्हणत होता, काय अर्थ आहे या गोष्टींचा? आजोबा काळ्या जादूशी संबंधित होते आणि काहीतरी सुटलं म्हणजे काय? रात्रीचा गूढ आवाज. त्या रात्री राहुल वाड्यातच थांबला. तो गहन विचार करत होता, त्यामुळे त्याला झोप लागत नव्हती. मध्यरात्री अचानक कसला तरी खरखराट ऐकू येऊ लागला. कोणीतरी वाड्याच्या गाभाऱ्यातल्या जिन्यावरून खाली येत होतं, पण पावलं दिसत नव्हती. राहुलचा श्वास अडकला. त्याने टॉर्च लावून पाहिलं, पण त्याला काहीच दिसलं नाही. पण त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या मागे उभा आहे. एक काळसर धुरासारखी आकृती. तो वळेपर्यंत ती काळसर धुरासारखी आकृती नाहीशी झाली. राहुलच्या काळजात धस्स झालं. तो समजून गेला की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. म्हणून त्याने गावातील साधू महाराजांना भेटण्याचं ठरवलं. पुरावे आणि शोध. दुसऱ्या दिवशी राहुल गावातल्या एका जुन्या साधू महाराजांना भेटायला गेला. त्याने वाड्यात सापडलेल्या वस्तू आणि आजोबांच्या पत्राबद्दल साधू महाराजांना सांगितलं. शिवाय रात्रीचा घडलेला तो विचित्र प्रसंग देखील सांगितला. महाराज म्हणाले, तुझ्या आजोबांनी आत्मा बांधण्याची विधी केली होती, म्हणजेच आत्मा वशीकरण प्रयोग केला होता. पण आत्मा पूर्णपणे बांधला गेला नाही आणि आता तो अधांतरी आत्मा त्या वाड्यात अडकलेला आहे आणि तुझ्या आजोबांचा आत्माही त्यासोबत अडकला गेला आहे. साधू महाराज राहुलला स्मशानातील एका वडाच्या झाडाजवळ घेऊन गेले. त्या वडाच्या झाडाच्या पारंब्यांनी आवळलेल्या खोडात एक दगड होता. तो दगड साधू महाराजांनी राहुलला दाखवला आणि म्हणाले, बऱ्याच वर्षांपूर्वी गावातील एक माणूस पंचका दरम्यान वारला होता. त्या दिवशी शततारका नक्षत्र होतं आणि अमावस्या होती. अशाच युगावर वारलेल्या व्यक्तीची आत्मा कैद करून वश करता येते.
पण हा विधी करण्यासाठी त्या वारलेल्या व्यक्तीचा जीवखडा प्राप्त करावा लागतो. म्हणून तुझ्या आजोबांनी त्या मृत व्यक्तीचा जीवखडा चोरला आणि विधी नीट करता आला नाही, म्हणून तो जीवखडा त्या वडाच्या झाडाच्या खोडात आणून लपवला. ही जागा आहे त्या आत्म्याला आवळून ठेवलेली. पण तुझ्या आजोबांना विधी नीट करता आला नाही, म्हणून त्यांनासुद्धा मृत्यूनंतर पिशाच्य योनी प्राप्त झाली. त्यांना पिशाच्य योनीतून मुक्त करण्यासाठी तुला विधी पूर्ण करावा लागेल. जो तुझ्या आजोबांकडून अपूर्ण राहिला तोच विधी. पण हा विधी एवढा सोपा नाही. यामध्ये तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हा विधी करावा की न करावा सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. राहुलने ते जीवखडा घेतला आणि साधू महाराजांना नमस्कार करून तो तिथून निघून गेला. शेवटची रात्र. विधी. राहुल परत वाड्यात आला. ग्रंथात लिहिलेल्या पद्धतीनुसार तो विधी करायला लागला. काळा धागा, रक्ताचे 3 थेंब, ते जीवखडा आणि त्या ग्रंथातील मंत्र. मंत्र सुरू होताच वाड्यात गोंगाट सुरू झाला. वाऱ्याचा जोर वाढला. खिडक्या आणि कपाटं आपोआप उघडून गेली. त्या आत्म्याची आकृती पुन्हा प्रकट झाली. पण यावेळी ती फक्त धूळ नव्हती. ती राहुलच्या चेहऱ्याची एक विकृत प्रतिमा होती. आपलीच प्रतिकृती समोर पाहून राहुल गडबडला. असं काही विचित्र घडेल याचा त्याला थांग पत्ता नव्हता. पण तो लगेच भानावर आला आणि पुढचा विधी करू लागला. ग्रंथामध्ये सांगितलेल्याप्रमाणे राहुलने विधी अचूक पार पाडला. इतक्यात राहुलच्या कानांवर शब्द ऐकू आले. आता माझा आत्मा तुझ्या शरीरात राहील आणि तुझा आत्मा या वाड्यात कैद होईल. माझा होणारा मुलगा तुला या पिशाच्य योनीतून मुक्त करेन. राहुलला काही समजत नव्हतं नेमकं काय घडत आहे. त्याने निरखून पाहिलं. धुरकट रूपात आजोबांची आत्मा समोर उभी होती आणि तीच आजोबांची आत्मा राहुलशी संवाद साधत होती. राहुल जोरात ओरडला, काय? अंतिम सत्य. इतक्यात राहुलचा मेंदू गरगरायला लागला. त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेरच्या बाजूने खेचलं जात आहे असं वाटत होतं. राहुल मूर्छित पडला. त्याची आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर पडली. तेवढ्यात आजोबांच्या आत्म्याने राहुलच्या शरीरात प्रवेश केला. राहुलचं शरीर धारण करून आजोबा उठून बसले. त्यांना तरुण शरीर मिळालं होतं राहुलचं. त्यांनी समोर असलेला जीवखडा उचलला आणि राहुलच्या आत्म्याला म्हणाले, आता यातील आत्मा माझा गुलाम आहे. माझ्या सांगण्याप्रमाणे हा आत्मा सर्व कार्य करेल. त्यांनी राहुलच्या आत्म्याला आश्वासन दिलं, पण तू घाबरू नकोस. मी माझं पुढचं जीवन राहुल म्हणूनच जगेन. माझा जो मुलगा असेल तो तुला पिशाच्य योनीतून मुक्त करेन. मग तू त्याच्याच नावाने त्याचं जीवन जग. हे चक्र असंच चालू राहील. हे चक्र थांबवण्याचा एकच मार्ग आहे. कुणाला तरी त्याग द्यावा लागेल. म्हणजे आपल्या वंशजापैकी एखाद्याला कायमस्वरूपी पिशाच्य योनीत राहावं लागेल सृष्टीच्या अंतापर्यंत. शेवटचा प्रसंग. आता राहुलचा आत्मा वाड्यात अडकलेला होता आणि त्याचं शरीर बाहेर फिरत होतं. पण आत आजोबांचा आत्मा होता. आजोबांचा आत्मा राहुलचे शरीर धारण करून राहुल नावाने जीवन जगू लागला. पुढे त्यांचं एका सुंदर सुशिक्षित घरंदाज मुलीसोबत लग्न झालं. त्यांना एक गोंडस मुलगा झाला. त्याचं सुंदरसं नाव ठेवलं संजय. इकडे वाड्यात हालचाल झाली. राहुलचा आत्मा आनंद विभोर होऊन हळूच म्हणाला, आला माझा वारसदार, मला पिशाच्य योनीतून मुक्त करणारा. पण राहुलच्या शापित आत्म्याला वाट पाहावी लागणार होती संजय मोठा होण्याची. 25 वर्ष निघून गेली. संजय शिक्षण पूर्ण करून व्यवस्थित कामकाज करत आहे. राहुलचा आत्मा अजूनही वाट पाहत आहे संजयच्या येण्याची. अजूनही राहुलचा शापित आत्मा मुक्त झालेला नाही. तो संजयचं नवीन तरुण शरीर धारण करण्यासाठी आसुसलेला आहे. पण संजय राहुलच्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी येईल की नाही माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र
ठरलेली आहे. हा वाडा अजूनही शापित आहे आणि तो पुढच्या पिढीची वाट पाहतोय. कथा समाप्त, पण शाप अजून संपलेला नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर का कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन भयकथेसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.